नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 2 नोव्हेंबर 2025। काही ठिकाणी 3 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील, काही ठिकाणी 4 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा, आणि काही ठिकाणी 5 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 7 नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊस मध्ये उघडणार आहे म्हणून हा खास करून अंदाज लक्षात घ्यायचा। जाता जाता काय होणार आहे, म्हणजे जाता जाता महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मग ते सांगायचं झालं तर मग त्याच्यामध्ये जाता जाता कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली ह्या पट्ट्यामध्ये, त्याच्यानंतर इकडं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये, वाशिमकडं ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, जाता जाता 4-5 तारखेला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर 7 तारखेच्या नंतर पाऊस कमी होणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देखील महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये थंडी येणार आहे, पण ती कशी येणार आहे तर बऱ्याच जणांना वाटतं की सगळीकडे एकदा येईल, पण थंडी तशी नाही येणार। काय होणार आहे, 5 तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, नांदुरा तालुका, बुलढाणा जिल्हा, घाटाच्या खाली, त्याच्यानंतर परतवाडा, खामगाव, अकोला, अकोट, वर्धा, नागपूर ह्या परिसरामध्ये 5 तारखेला थोडी थंडी जाणवणार आहे। ती थंडी काय होणार आहे, 6 तारखेला ती थंडी काय होणार आहे, इकडं अहिल्यानगर, जुन्नर, आंबेगाव, त्यानंतर ओझर, त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, त्यानंतर वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये 6 तारखेला थोडी थंडी जाणवणार। 7 तारखेला ती थंडी परत काय होणार आहे, परभणीकडे या परिसरामध्ये येणार, आणि 8 तारखेला परत राज्यात बऱ्याच ठिकाणी थंडी जाणवण्याला दिसणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आणखीन फक्त मी म्हटलं होतं ना 4 तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे 4 तारखेपर्यंत राज्य सर्वदूर नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 7 तारखेनंतर राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निघून गेलेला दिसेल म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आता याच्यानंतर 4, 5, 6 तारखेला राज्यात धुके देखील हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। ज्यांना कांदा पेरायचा असेल तर त्यांनी कांदा 5 तारखेच्या नंतर ते देखील टाकू शकता, हरभरा देखील पेरू शकतात, गहू देखील पेरू शकता, कारण की राज्यात आता शेवटचाच पाऊस आहे, आणि शेवटचा पाऊस जाता जाता काय होणार आहे, जाता जाता काही जिल्ह्याला मात्र झोडपून काढणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला, लगेच एक मेसेज दिला झालाय। धन्यवाद। आता हे जे पाऊस पडायला पहिलं काय झालं की मागचा ते पाऊस पडला 4-5 दिवसाखाली, म्हणजे ते एक चक्रीवादळ होतं, ते गेलं, ते निवंत झाल्यामुळं, पण त्याच्यानंतर काय झालं, ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे त्याच्यामुळे राहिलेल्या भागात काय व्हायलंय, तिथं जे बाष्प आहे त्याच्यामुळे हे आता 2-3 दिवस राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे।